तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आउटडोअर कुकिंग करणार आहोत आणि चिकन रोस्ट करणार आहोत. तर देशी स्टाईलमध्ये गावठी रेसिपी आहे, या नक्की बघायला. मित्रांनो, व्यवस्थित क्लीन करून घ्यायची कधी पण. चिकन रोस्ट करणार आहे ना आपण, मग त्याला आता मॅरिनेशन करून मग जाळतो आपण. पहिलं घ्यायचं मीठ तुमच्या चवीनुसार घ्या कधी पण. त्याच्यानंतर मिठानंतर घ्यायची हळद, सगळे घरगुती मसाले आहेत. मग त्याच्यानंतर घ्यायचा मसाला, लाल तिखट मसाला. त्याच्यानंतर घ्यायचा आपला लसूण कांदा मसाला आहे हा. त्याच्यानंतर घ्यायचं, त्याच्यानंतर आपलं हे धनिया पावडर थोडी जास्त करूया. आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला लागेल अद्रक लसूण पेस्ट. थोडं आहे ना, हे मसाला मिक्स करण्यासाठी तेल घालू. हा पेट आहे मित्रांनो कोंबडीचा, त्याला पण लावून घेऊया. कलेजीचा तुकडा खाली निघून क्लिनिंगच्या वेळेला निघून पडला सगळं. तर कोंबडीला लावून घेऊया मसाला मस्तपैकी मॅरिनेशन करून. आणि मित्रांनो बघा, छोटे छोटे कट पण मारलेत मी त्याच्यात मसाला, जेणेकरून त्याच्यात मसाला जायला पाहिजे ना, थोडंसं चांगलं दिसतं. आणि रोस्ट करणार आहे आपण रेसिपी, सॉरी आपलं हे कोंबडी. आणि सोलो कुकिंग ब्लॉग आहे व्हिडिओ. आणि मित्रांनो, जर तुम्ही इथपर्यंत आले असणार ना, व्हिडिओ बघितला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करून टाका.
मॅरिनेशन तर झालं आपलं व्यवस्थित एकदम. मसाला पण पुरला आहे प्रॉपर. आता थोड्या वेळेला 10 ते 15 मिनटं ठेवून देऊया. आणि आता मी डायरेक्ट आपलं हेच काय ते आग पेटवून घेतो. म्हणजे आपलं कोळसा जो आणला आहे ना, आपण कोळसा आणला आहे मित्रांनो. आज आपण आगीत नाही भाजणार आहे, डायरेक्ट कोळशावरतीच रोस्ट करणार. आपला कोळसा सॉरी मित्रांनो, हे प्लास्टिक साईडला काढ. कोळसा वगैरे झालं आहे आपलं लावून व्यवस्थित. हे बघा, कोळसा एकदम प्रॉपर लावला आहे. असं दगडाचं गोल केलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे त्याला जाळणार आणि मग कोंबडी रोस्ट करायची त्याच्यामध्ये. मी पहिले जाळून घेतो व्यवस्थित. आग जळून रेडी झाली आपली. व्यवस्थित तुम्हाला दाखवतो एकदम. हे बघा कसं बनवलं एकदम गोल. थोडंसं कोळसा जळू दे. थोडीशी लाकडं टाकली जंगलातली. कोळसा जळाला की मग आपलं कोंबडी आपण जे आणले ना ती भाजायची, म्हणजे रोस्ट करायची. दाखवतो आता तुम्हाला डायरेक्ट रोस्ट केल्यावर. भरपूर काही शूट केलं होतं, ते काय आलंच नाही. आता हे परत एकदा शूट करतोय. राख लागली सगळी. हा पेटा आहे. आपण कलेजीचं टेस्ट केले बरं, आता काय ते आलंच नाही. आता हे परत शूट करतोय मी. आणखीन एक काठी आणायला पाहिजे. ॲक्च्युली आपलं चुकलं आहे. बार्बिक्यूची आपल्याकडं काठी आहे. आता जाऊन दे, ठीक आहे, राहतं आहे आता व्यवस्थित. तर बघून घ्या. कलेजी मला वाटतं हो झाला असं. नको कच्चा नको खायला. कोळसा थोडा व्यवस्थित करून घेतो. कोळसा जळला आहे मस्त, एकदम पावर आहे कोळशामध्ये. थोडं तेल लावून घेतो थोड्या वेळाने. थोडा रोस्ट होऊन दे. चांगला रोस्ट झाला ना की चांगलं लागतं काय. मला वाटतं कलेजा झाला आहे. सॉरी, पेठा थोडं टेस्ट करून बघतो. नाही झाल्यासारखं वाटतं, बरं झालं नाही. आता ह्याचा टाइम लॅप्स टाकतो मी. तर मित्रांनो, या खायला. काय माहिती कसं येत आहे की नाही येते, कारण की सोलो कुकिंग ब्लॉगमध्ये असंच असतं. ते शूट घ्या, येत आहे का नाही येते. ठीक आहे, जास्त हे नाही करत बघ. तर टेस्ट करून बघूया कसं लागतंय. पहिला आपण लेग पीस काढूया त्याचा. शिजलं अहो एवढं मित्रांनो, एवढं वेळ झाला ना त्याला. मी आलो होतो 1 वाजता, आता वाजले 4. चव तर एक नंबर आहे. चवीला हे नाही बरं, वेळ लागतो शिजायला. मांस लय कडक असतं.
वेळ लागतो त्याला शिजायला. जंगलाची वाईब आणि हे टेस्ट एक नंबर खायला. कट मारले होते बघा कसे प्रॉपर एकदम मस्त एकदम शिजले. मांस पण एकदम शिजले. लगेच निघते. एवढा अप्रतिम एवढं भारी लागतंय ना. नेचर ब्लॉग. असे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करून टाका याला. तर मित्रांनो मी खाऊन घेतो आता आणि व्हिडिओ इथंच एंड करतो हा. बघतो. आणि जर तुम्हाला हे अशा कंटेंट आवडत असेल, असा कंटेंट आवडत असेल किंवा इतर काही तुमचं सजेशन असेल ते पण सांगा. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि हा व्हिडिओ इथेच एंड करून हे करतो.